हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत भोगी स्पेशल भोगीची भाजी. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे डिंगरी, फ्लावर, वाटाणा, गाजर, वालाच्या शेंगा, वांगं आणि बटाटा. हे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान थोड्याशा मोठ्या साईजमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मसाल्याच्या प्युरीसाठी आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि चण्याची डाळ घ्यायची आहे. त्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काळ्या मसाल्यासाठी आपल्याला कांदा, लसूण, तमालपत्र, धने, मीठ, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आणि तमालपत्र, दालचिनी, 2 मिरी, 2 लवंग असं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बेसिक्स मसाले घ्यायचे आहे जे आपण काळ्या भाजीसाठी यूज करतो ते सगळे. त्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तिची आपण शेंगदाणे वगैरे जे भाजून घेतले होते त्याचीही आपल्याला छान प्युरी करून घ्यायची आहे. सगळ्या भाज्या आपल्याला वाफळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कढईत ह्या भाजीसाठी थोडं जास्त तेल लागतं, त्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. जिरे मोहरी टाकायचे आहे. त्यानंतर जो आपण काळा मसाला काढला होता त्याला आपल्याला छान तेल सुटूस तर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जे आपण मसाले काढले होते तेही त्याच्यात टाकायचे आहेत. वाफळलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत आणि त्या भाज्यांचं जे पाणी असतं वाफळलेलं तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण त्याच्यासोबत जी शेंगदाणे, चणे आणि तिळाची जी प्युरी केलेली होती तीही आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा आहे. गरम म्हणजे कोमट पाण्याचा यूज करायचा आहे. आपल्याला हवी तशी आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला जसं गरज लागते तसं आपण पाणी त्याच्यामध्ये वाढवायचे. त्यानंतर त्याला मिक्स करायचं आणि छान त्याला उकळू द्यायची. छान त्याला अशी सुंदर तर्री येते, तुम्ही बघू शकताय, खूप छान अशी दिसते. त्याच्यानंतर वरतूनही थोडेसे तीळ टाकायचे आहे. मस्त भाकरी करायची बाजरीची आणि सर्व करायचं. थँक्यू.